आणि यानंतर अशी एक बातमी जी येत्या काही दिवसांमध्ये राज्याचं राजकारण चांगलंच तापवणार आहे। सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, कारागृहात शिवसेना ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी एक पुस्तक लिहिलंय आणि त्याचं नाव आहे नरकातला स्वर्ग। हेच पुस्तक साम टीव्हीच्या हाती लागलंय। संजय राऊतांनी या पुस्तकात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना नेमकं कसं वाचवलं याबाबत खळबळजनक दावा केलेला आहे। बाळासाहेबांनी अमित शहांवरती उपकार केले असं थेटपणे यामध्ये संजय राऊत म्हणाले। तर अमित शहा गुजरातच्या दंगलीनंतर प्रचंड अडचणीत होते आणि त्यानंतर बाळासाहेबांनी अमित शहांची कशी मदत केली याबद्दल अगदी सविस्तरपणे या पुस्तकात नमूद करण्यात आलेलं आहे। त्याला गौप्यस्फोट म्हणत नाही। नरकातला स्वर्ग हे जे पुस्तक उद्या प्रसिद्ध होत आहे, ते पुस्तक हे ज्या पद्धतीने मला तुरुंगात पाठवलं, 100 दिवसापेक्षा जास्त काळ मी तुरुंगात राहिलो। ते तुरुंगातले अनुभव आहेत आणि त्या निमित्तानं भूतकाळातल्या ज्या घटना घडल्या त्या या तुरुंग माझ्या प्रवासाशी संबंधित आहेत। तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात की नरकातला स्वर्ग या पुस्तकात नेमकं काय म्हटलेलं आहे। मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात यूपीएचं सरकार होतं। गोध्रा हत्याकांडादरम्यान सीबीआय सह अनेक संस्थांकडून चौकशी सुरू होती। मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये संघर्ष सुरू होता। याच दरम्यान तत्कालीन माजी गृहराज्यमंत्री अमित शहांसह गुजरातच्या अनेक मंत्र्यांना तुरुंगात टाकलं गेलं। कारवाईचा रोख मुख्यमंत्री असताना मोदींवरती होता आणि त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार होती। मात्र लोकशाहीने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य नसल्याचं शरद पवार यांचं मत होतं। शरद पवारांनी कॅबिनेटमध्ये मांडलेल्या या मतावरती सर्व मंत्र्यांनी मूक संमती दिली होती आणि म्हणून मोदींची अटक टळली। तर मोदींनी या उपकाराचे स्मरण पुढे किती ठेवलं असा प्रश्नही संजय राऊतांनी यात उपस्थित केलाय। अमित शहा एका हत्या प्रकरणात आरोपी होते, त्यांना नंतर तडीपार सुद्धा करण्यात आलं होतं। शहांना जामीन देण्यास सीबीआयच्या विशेष पथकाचा विरोध होता। पथकात एक महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते। तर पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार मदत केली। शहांना एका प्रकरणात जामीन मिळाला। हेच अमित शहा पुढे पवार आणि महाराष्ट्रासोबत कसे वागले असाही प्रश्न राऊतांनी उपस्थित केला।